नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. आज आपण चर्चा करणार आहोत, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील का? राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो का? आणि या विस्तारामध्ये साधारणपणे कुणाकुणाला संधी दिली जाऊ शकते? याहीपेक्षा दरवेळी मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याची किंवा मंत्रिमंडळाच्या समावेशाची चर्चा होते, तेव्हा धनंजय मुंडे यांचंच नाव सर्वात आधी का पुढे येतं आहे? आत्ताच्या परिस्थितीमध्ये तरी मंत्रिमंडळाच्या समावेशासंदर्भामध्ये राज्यभरामध्ये धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी चर्चा सुरू झालेली आहे. अनेक माध्यमांमधून त्यांचं नाव चर्चेला आलेलं आहे. त्यांच्या नावाला मागच्या काही महिन्यामध्ये प्रचंड विरोध देखील झालेला आहे. तरीसुद्धा ते मंत्री होतील अशी एक चर्चा वारंवार केली जात आहे. आपण या विषयावर खरं म्हणजे दुसऱ्यांदा बोलतो आहोत. पण पहिल्यांदा आपण जेव्हा सांगितलं होतं, की माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यावेळी न्यूज यात्राची माहिती अचूक ठरली आणि छगन भुजबळ यांचा शपथविधी झाला आणि ते मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट झाले. आपण त्यावेळी सांगितलं होतं, की छगन भुजबळ मंत्रिमंडळामध्ये समावेश नसल्यामुळे नाराज आहेत आणि अजित पवारांनी त्यांना शब्द दिलेला आहे, की योग्य वेळी आपला विचार केला जाईल. आणि नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने छगन भुजबळांना सांगण्यात आलं होतं, की आगामी काळामध्ये आपला मंत्रिमंडळामध्ये नक्की समावेश होणार आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर तातडीने छगन भुजबळ यांचा शपथविधी झालेला आहे. त्याच पद्धतीने आपण धनंजय मुंडे यांच्या बाबतीतही चर्चा करत आहोत. इतर माध्यमांमध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव चर्चिलं जात आहे. त्याची 2-3 प्रामुख्याने कारणं आहेत. मागच्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा एक विचार राज्यभरामध्ये चर्चेला आला आणि तसं जर खरंच घडलं असतं तर या पक्षाची सूत्र शरद पवारांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या हातात गेली असती. आपल्याला आठवत असेल, की धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. त्यामुळे हे विलिनीकरण झालं असतं किंवा आता होणार असेल तर मात्र धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळाला एक मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. तसं घडण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळं आता मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काही फेरबदल होताना शिवसेनेतील काही मंत्री बाहेर जाऊ शकतात, नव्याने काही मंत्री येऊ शकतात अशी न्यूज यात्राची माहिती आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून आता धनंजय मुंडे हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि हा पक्ष भारतीय जनता पक्षासोबत तातडीने सक्रिय झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांची निर्णायक अशी भूमिका राहिलेली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका झाली, त्यांच्यावर आरोप झाले आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात असलेल्या संबंधामुळे त्यांना राजीनामा देणं भाग पडलं. त्यांनी राजीनामा दिला आणि वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे. आता मात्र धनंजय मुंडे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सक्रिय दिसत आहेत आणि ह्या धनंजय मुंडे सक्रिय झाल्यानंतरच अजित पवारांच्या दुःखद निधनाची घटना घडली आणि त्यानंतर मात्र धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा एका पेचात सापडलेले आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला होता, हे आपण मागच्या काही महिन्यामध्ये सुद्धा एकदा बोललो होतो. परंतु आता नव्याने जेव्हा सगळ्या फेरबदलाची आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झालेली आहे, त्यामुळं इतर नावांच्या बाबतीमध्ये जर तरचा विषय येत आहे, तर धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये मात्र ते ठामपणे सांगितलं जात आहे, की त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश निश्चित होईल अशी शक्यता आहे. अर्थात राजकारणामध्ये असं म्हटलं जातं, की देअर इज अ चान्स बिटवीन लिप अँड कप. त्यामुळं ओटाकडे जाणारा चहासुद्धा आपल्या अंगावर सांडू शकतो, काहीही घडू शकतं. त्यामुळं आगामी काळामधल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नंदुरबारच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असेल, बीडच्या पालकमंत्रीपदाची आता सध्या जी सुनेत्रा पवारांवर दिलेली जबाबदारी त्या बाबतीतला निर्णय असेल किंवा धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातील समावेशाचा निर्णय असेल. याशिवाय भारतीय जनता पक्षामधून आणि शिवसेनेमधून काही मंत्रिमंडळांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो अशी सुद्धा शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आता कुणाला बाहेर काढलं जाण्याची शक्यता फारशी दिसत नाही आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने समावेश झाला तर मंत्रिमंडळाचा तो विस्तार आणि फेरबदल अशा घटनांमधून तो होईल असं आता तरी वाटतं आहे. त्यामुळं इतर पक्षाची सुद्धा मंत्र्यांची संख्या वाढू शकते आणि त्यामध्ये स्वाभाविकपणे शिवसेनेचे काही मंत्री बाहेर गेल्यानंतर आत्ताच्या जे मंत्रिपद आहे त्या मंत्रिपदाची संख्या वाढून आणखीन काही जणांना मंत्रिमंडळामध्ये समावेश केला जाऊ शकतो किंवा आहे त्या मंत्र्यांना कायम ठेवलं तरीसुद्धा काही जणांना नव्याने संधी मिळू शकते अशी आत्ताची परिस्थिती आहे. आणि या सर्वांमध्ये
कुणाचं नाव चर्चेला येत असेल तर ते आहे धनंजय मुंडे यांचं. त्यामुळं आगामी काळात नेमकं धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरणाच्या बाबतीमधला सगळ्या चर्चेवर कसा पडदा टाकतो, विलिनीकरण घडणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नेमकी काय असेल हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. आणि त्यानंतर काही दिवसांनंतर विशेषतः अधिवेशनाच्या नंतर अर्थसंकल्पीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विषय नक्कीच चर्चेला येऊ शकतो. अनेकांचं असं मत आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सुद्धा त्यावर चर्चा होऊन त्या बाबतीतलं आश्वासन दिलं जाऊ शकतं किंवा काहीही होऊ शकतं अशी सुद्धा चर्चा आहे. परंतु साधारणपणे अधिवेशनानंतर या सगळ्या गोष्टी होतील असं सांगितलं जात आहे. त्यामुळं आपण या विषयाकडं कायमस्वरूपी लक्ष ठेवून असणार आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.